नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, तुमच्याकडे एक महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेली 14 फेब्रुवारी 2024 रोजी मंत्रिमंडळामध्ये विविध शासन निर्णय निर्गमित झालेले आहेत. विविध निर्णय घेण्यात आलेले आहे शिंदे सरकारद्वारे. तर काय आहे ते निर्णय जाणून घेऊया. बघा, तुमच्या काही फायद्याचे निर्णय येतील तर कमेंट्समध्ये तसं नक्की लिहा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. बंधूंनो, दिनांक 14 फेब्रुवारी 2024 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नागरिकातील विद्यार्थी तसेच कर्मचाऱ्यांकरिता विविध मोठे निर्णय घेण्यात आले. सदर मंत्रिमंडळ बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यामध्ये पहिला निर्णय जो होता, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये तब्बल 10,000 किलोमीटर लांबीचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना वैद्यकीय विद्यावेतनामध्ये भरीव वाढ करण्याकरिता 18,000 वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना इंटर्नशिपकरिता 18,000 रुपये एवढे विद्यावेतन देणार आहे. त्यानंतर तिसरा आहे वाळू रेतीकरिता सुधारित रेती धोरण. वाळू व रेती पुरवण्याकरिता राज्यात सर्वंकष सुधारित रेती धोरण अंमलात आले. यामध्ये ना नफा ना तोटा तत्वावर वाळू विक्री दर निश्चित केले जाणार आहे. यामध्ये मुंबई महानगर प्रदेशासाठी 1,200 रुपये प्रति ब्रास स्वामित्व धनाची रक्कम असेल, तर राज्यातील इतर क्षेत्राकरिता 6 रुपये इतकी स्वामित्व धनाची रक्कम असेल. त्यानंतर राज्यामध्ये जळगाव, बारामती, सांगली, लातूर, गोंदिया, नंदुरबार या 6 ठिकाणी संलग्न 100 विद्यार्थी क्षमतेचे नर्सिंग महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहे. चांगला निर्णय. राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगानुसार सुधारित आश्वासित प्रगती योजना लागू करण्यात आली आहे. चांगला निर्णय आहे. राज्यात उच्च तंत्रज्ञान वापर करणाऱ्या मोठ्या उद्योगांना प्रथम प्राधान्य क्षेत्राचा दर्जा देण्याचा निर्णय. यामध्ये राज्यातील कमी विकसित भागांना फायदा होणार आहे. हाही चांगला निर्णय वाटतो. मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेकरिता सुधारित मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत. सायन कोळीवाड्यातील सिंधी निर्वासितांच्या तब्बल 25 इमारतींचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. औद्योगिक क्षेत्रामध्ये पायाभूत सुविधा यांना प्रोत्साहन. मुद्रांक शुल्क माफीमध्ये लीजचा समावेश करण्याबाबत निर्णय. त्यानंतर भूतगड तालुका मौजे पाल येथे युवा ग्रामीण विकास संस्था गारगोटी या संस्थास कायमस्वरूपी विना अनुदानित नवीन समाजकार्य महाविद्यालय स्थापन करण्यास मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आलेले आहेत. तर मंडळी हे मंत्रिमंडळामध्ये घेतलेले विविध निर्णय तुम्हाला आवडले असेल तर लाईक करा. कुठला निर्णय आवडला ते कमेंट्स करून नक्की या चॅनलवर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका. परत भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम. धन्यवाद.